हॅलो हॅलो. हॅलो. माईक चेक. 1 2 3. 1 2 3 1 2 3 1 2 3. हॅलो, नमस्कार. वेलकम टू आवर चॅनल. हां, फक्त हसतोय फक्त हसतोय. तर आज आम्ही आज विकेंड आहे, तर आम्ही दोघं पण मेकअप नाही, स्किन केअर करणार आहोत. तर तुम्ही पण बघत राहा शुभमचं स्किन केअर कसं होतं आहे. म्हणजे हा डेली नाही करत, पण आज तो मला बोलला की मला करायचं आहे. तर नाही ओके, असं कर हां. असं नाही असं सेव्ह मी. हां, तर तुम्ही पण बघत राहा. करतो. तर आधी हे पाणी लावायचं आणि मग लावायचं. हे आम्ही मिनिसोमधून आणलेलं. काय हे काय ते हे काय आहे ज्याच्याने पिंपल्स निघतात. थोडंसं पाणी लावायचं आणि मग वाईट निघतात त्याने. सॉरी, व्हाईट हेड्स निघतात. तरच हे चिकटतं, नाही तर चिटकत नाही. मी माईक लावला आहे ना. हो. मी याची खूप चांगली काळजी घेते. बाय माईक हातात का असा ठेवलाय? बोल काहीतरी, बोल बोल ना. थांब जरा 5-6 मिनटं. एका साईडने लागेल ना, त्यामुळे ते बंद होतं नंतर. झालंच ना. हे आता आपण काढूया ना. 15 मिनिटं बोललेली. मग तू का बोललास काढ म्हणून? तू बोललास म्हणून मी काढत होती. तू बोललास ना. आला का? काढ 15 मिनिटं. निघाला असेल की नाही. तर शुभमचं नाक तुळतुळीत केल्यानंतर आपण नेक्स्ट जे घरातलं काही असेल नसेल सामान ते लावूया. तर बॉडी वाईज हे स्क्रब आहे, ते आपण लावूया आता. स्क्रब करूया शुभमला. केसमध्ये बाहेर आहेत सगळे. हेअरबँड वगैरे लावतील का काय? थांब जरा शोधते मी. तर खाली बसून तसंच बसायचं. असंच बस ना, दिसतंय ना असं. काय आहे? तर हे बॉडी वाईजचं स्क्रब आहे. ए मम्मा, दिसत का नाही? कुठे दिसतं? ओके, हे स्क्रब लावूया आपण तुला. आणि थोडं स्क्रब करूया याचा फेस. त्याला सगळं वास येतोय. एक्सपायर झालंय ते. नाही रे, एक्सपायर नाही, तसंच येतो त्याला वास. एक्सपायर झालं काही बोलतो. एक्सपायर झालेले प्रोडक्ट याच्यावरती यूज करतोय काय म्हणजे शुभम. कसं वाटतंय? फुकीदा दिसतंय एकदम. फुकीडी. ओके. मग तू घेऊन ये. छोटं सॅलॉन आहे ना आपलं, मिनी सॅलॉन. कपडा घेऊन ये ना, आणि असं काहीतरी असं भांड्या तिथे दिसेल ना. काय करणार तुमच्याकडे ते हे होतं ना, पंच होता ना. नाही आता तू आता जा, मग मी नंतर आणेन नेक्स्ट टाइमला. ओके, अभी जा आज हो क्या. जरासं ये पुढे, असं बघ. तोंड पुस.
बघू चांगलं आलं ना स्किन. आपण हे राहूया. एव्हरेजचं मी काल फोडलं होतं हे फोडणी लाव तुला रे. टॅन काहीतरी खोटं रिमूव्हल बोल. नाही टॅन रिमूव्हल आहे अरे हे. खोटं बोल, मी आता फोडते. नाही मी का बोलू खोटं. हे कालच मी यूज केलं होतं काल. त्यातलं उरलं होतं मी ह्याच्यासाठीच लावायला ठेवलं होतं. पण ये मी लावते तुला फेस पॅक आहे. आणि खरंच हा चांगला आहे. म्हणजे 20 रुपीजला मिळतो आणि 2 जणांना तर नक्की होतं. कुठे आपण असं ट्रॅव्हल वगैरे करतोय तर आम्ही नेलेलो ना 1-2 वेळा आपण, तर टॅन होते बाहेर गेला स्किन, तर हे यूज करू शकता आणि कुठेही सहज मिळतं. माय पुगी बेबी. माझ्या मते तरी आमचं चांगलं रिझल्ट येतो. हे एव्हरेजचा पण वापरलं आहे असं बघू नको, खूप वेळा वापरला. शुभमच्या स्किनला नाही लावण्याचं कारण हेच आहे की त्याला मी स्क्रब नाही करू शकत आणि मग त्याच्यावरती कुठलं मी फेस मास्क वगैरे काहीच नाही लावू शकत. जर मी हे लावलं तर त्याला, तर हे मी काल माझं झालं हे करून सगळं, तर मी आत्ता यूज करते माझ्या स्किनसाठी. म्हणजे हे जे पिंपल्सचे जे डार्क सर्कल झाले आहेत ना इथे आणि डोळ्याखाली पण, मग त्याच्यासाठी मी हे यूज करते आत्ता माझ्यासाठी. कारण शुभमला मी नंतर फेस पॅक हा झाल्याच्या नंतर माझ्याकडे एक मास्क शीट आहे. मी ती मास्क शीट आहे ती मास्क शीट लावणार आहे. हां मग ह्या इथे आणि ह्या इथे ना, हे इथे पण जरा जरा आलं. हे फक्त असं लावून थोडा वेळ सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर काहीच करायचं नाही. म्हणजे तुम्ही स्क्रब वगैरे काहीच नाही करू शकत. कारण तुमची स्किन जर एकदम सेन्सिटिव्ह असेल ना, तुझी स्किन निघते. हे करत राहतो बरोबर आहे. हे काय आहे बंदूक? माझा आहे का? अरे यार खूप महाग आहे. थोडं लाव. पण हे खूप चांगलं आहे. मी हे लग्नात पण, म्हणजे लग्नाच्या आधी पण मी यूज करत होते. हे पिगमेंटेशन काय असेल ना तर रिमूव्ह करतो. कपाळावरती नाही लावतोस तू बायका? लावलं मी. काय आहे हे? पिलिंग आहे हे बघ ना. हो फेस फिलिंग सॉल्युशन दिसतंय ना. दाखव पुन्हा काढून बाहेर ते हे बघ. घातलं बाहेर. हेच रेडमध्ये येतं. रेड असतं. ते सोल्युशन नसून माझं रक्त आहे. काही बोलू नकोस. जे तू सोचतोस खरं. नका ना जाऊ. धुवायला जाऊ. नको ना. तर सुकू दे. सुकलंय. नाही सुकलं. लग्नाच्या आधी पण शुभम यायचा आमच्याकडे स्किन केअर करायसाठी. हो ना? नाही यायचा? खोटं बोलतोय खोटं. एंगेजमेंटला कितीचं केलेलंस तू सांग जरा. 2000 रुपयाचं तू फेशियल केलेलं. कितीचं केलेलंस खरं सांग, खरं सांग. 2200. खोटं बोलतोय खोटं. गेलो आम्ही एंगेजमेंटच्या वेळेला आम्ही गेलेलो इथे. कुठे गेलेलो आपण सांग? एनरिचमध्ये आम्ही गेलेलो. आम्हाला घेतलं तिथे त्या लोकांनी आणि मग बोलले की काय तुमच्याकडे फंक्शन आहे. कधी पण कुठेही गेलं ना पहिलं तर सांगू नका तुमच्याकडे काय फंक्शन आहे. जसं आपण सांगतो ना की एवढं फंक्शन आमचं असं फंक्शन आहे, ते एवढं तुम्हाला कापतात. त्यांना असं वाटतं की हां तुम्ही एकदम खूप बंडलच घेऊन आले आहेत पैशाच्या.
तर मग आम्ही गेलो, त्यांना आम्ही सांगितलं की आमचं काय एंगेजमेंट आहे, तर करा एंगेजमेंटच्या प्रमाणे चांगलं फेशियल. तर मला ह्याचं हायड्रा फेशियल करायचं होतं कारण माझं मी हायड्रा फेशियल करत होते कारण माझी खूप ड्राय स्किन आहे. तर मला पण वाटलं ठीक आहे ह्याचं पण करू आपण. तर आम्ही केलं, मी बोलले ह्याचं हायड्रा फेशियल. तर म्हटलं नाही की ह्याची स्किन पूर्ण टेस्ट करावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. तर आम्ही केलं. बुथवरी काय ह्याच्यानं चेहऱ्यावरती खूप सारं टॅन आलं आहे. तर आम्ही बोललं ओके की तर मग काय करायला लागेल, नाही आमच्याकडे हे प्रोडक्ट आहेत तर आम्ही ते यूज करणार. तर आम्ही बोललो किती होणार, तर बोलतो 10,000. ते का होतं फालतू गेली. तर बोलते 10,000 आणि आम्ही असं आणि ह्याला झोपवलं बेडवरती तिथे. आणि मला असं 10,000चं फेशियल करायचं आता. मी बोलते तर जाऊ दे, करा काय आता करणार. नाही मग लग्नाच्या वेळेला तू केलंच नाहीस ना. हां आणि कारण 1 महिना आधीच होती आमची एंगेजमेंट लग्नाच्या. आम्ही बोललो जाऊ दे आता काय गरज नकोस. केलेलं नाही केलेलं पण दुसरीकडे हा गेला आणि मग हा करून आला. म्हणजे एनरिचमध्ये बाबा नको, खूपच पैसे घेतले त्या लोकांनी. हेअरकटचे किती घेतलेले 800 ना, 2,000 रुपये, सॉरी 2,000 रुपीज. आणि त्यांनी आम्हाला मेंबरशिप पण घ्यायला लावली तिथे, किती 1,500ची ना काहीतरी. तर असं आमचं करून तिकडे 13,500 रुपये बिल झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही बोललो बाबा एनरिचमध्ये, पण एनरिचमध्ये खरं सांगू तर हेअरकट खूप चांगला करतात. मी नाही केलं आहे पण खरंच चांगलं करतात, त्यांचं सर्विस ते सगळं चांगलं आहे. पण ते कसं आपल्यासारख्या लोकांसाठी नाही आहे, गरीब माणसं. जो माणूस 13,000 रुपये एनरिचमध्ये घालू शकतो तो बोलतो अरे आपण गरीब आहे, काय काय. गरिबी ह्याला दाखवायची असते. जी बाई आयफोन मध्ये रेकॉर्ड करू शकते. तर बोलूच नाही. मग तुझ्याकडे नाहीये. मी बोललोच नाही मी गरीब आहे. चला आता तोंड धुवून ये. हा आता तोंड धुवून आला आहे. तर आता आपण माझ्याकडे ना एक O3चा फेस मास्क आहे. तर मी बोलली की ह्याला लावूया. O3चे प्रोडक्ट ॲक्च्युली खूप चांगले आहेत. मी माझ्या लग्नासाठी त्यांनी O3चे प्रोडक्टच यूज केलेले आणि अरोमाचे. ओके आपण हे लावूया. हे मी दाखवते तुम्हाला कसं लावायचं. हे मी ओ तेरी गडबड हो गई. असं पकडू मी काय बोलतो. हां मी तेच बोलते असंच पका. तर माझं जरा एकदम टॅन झाल्यासारखी वाटते स्किन, पण ती हे नाही. प्लास्टिक नाही लावायचं आहे मला प्लीज. हेच आहे मास्क. हा हे मास्क. हे प्लास्टिक आहे. हे बघ हे प्लास्टिक आहे. लगेच प्लॅस्टिक आहे. लवकर येचं. हां तर हे आता मला लावते मी. आता तोंड धुतलंय, जर स्किन दाखव तुझी. ओके नंतर आम्ही दाखवत. पण आणि मी पण आता चेहरा माझा धुतलाय, तर आता तुम्ही बघू शकाल की मगाशी खूप काळा काळा वाटत होता आणि आता ऑलमोस्ट मला वाटतं टॅन रिमूव्ह झाला आहे. आणि माझी स्किन अशीच आहे, डस्कीच आहे थोडी. आणि शुभम ॲक्च्युली खूप गोरा होता पहिलं. काय माहिती त्याला काय झालं एवढा काळा कसा झाला. काय नाही हां. तर आता हे ना बर्फाचं पाणी आणि थोडं थंड पण पाणी आहे. तर मी ह्याला दिलं. म्हणजे माझं असं असतं की जेव्हा टॅन रिमूव्ह तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही बर्फाचं पाणी किंवा बर्फ असेल ते यूज करा. पण बर्फामध्ये मी पाणी पण टाकते थोडं नेहमी. तर हे थोडं थंड आहे पाणी. ओके तू कर, चालू कर. तू चालू कर.
म्हणजे असं पिंपल्स वगैरे जसे येतात ना इथे मला, तर मी पण काल केलं, तर मी बघेन माझ्याकडे थोडंसं बर्फ आहे अजून, कारण मी काल लावायला विसरलेले. डुबजा. तर मग येत नाहीत म्हणून. थोडं आता लग्नाच्या नंतर आमचं खूप आम्ही केअरलेस झालो होतो. स्किन वगैरे आम्ही काहीच नाही लावत होतो. तर खूपच एकदम घाण झाली स्किन. पिंपल्स यायला लागले मला. शुभमची पण एकदम डस्की झाली स्किन. टॅन आलं त्याच्यावरती. तर आम्ही काही यूज नाही करत होतो आता. टाक जरा इथे या साईडने असं टाक. हां असं. हां तर कळलं नवऱ्याची किती काळजी हवी लागते. हस जरा, हस शिवम, हस प्लीज. कारण ते माईक लावलंय ना म्हणून. शिक्षा कर अजून. चालू बाजार. टाक 5 मिनिट अजून. आता 2 वेळाच केलंस ना तुझं. 5 टाइम्स ब्रीथ्स कर. 1 2 3. हां असं एकदा मग ते 1 काउंट कर. हां वर. जातच नाही हा पाण्यामध्ये खाली. शुभम काय गोव्याला माहिती आहे एकदम तो मस्त पोहत होता ना त्याच्यामुळे ते असं त्याला सवय आहे असं स्विमिंग करायचं. आपण टाकूया ती लास्टला एकदम. तू पोहत होता तर ती वाली क्लिप टाकू लास्टला. नाही आपण ना आता आमचं ना एक चॅलेंज बाकी आहे. आम्हाला माहिती आहे की जे मी ह्याला 1000 रुपीज देणार होते आणि ते राहून गेलं आमचं चॅलेंज. तर ते आम्ही चॅलेंज करू नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे हा कमिंग वीकमध्ये आम्ही ट्राय करू ते करायला. हा ना कमिंग वीकमध्ये आम्ही नक्की ट्राय करू. पण आमचे जे जुने फोटोज आहेत तर त्याच्यावरती आम्ही एक असा व्हिडिओ बनवतो. तो गोव्यावाला आपला व्हिडिओ वगैरे आहे ना ज्याच्यामध्ये तू जे पोहत वगैरे होतात, तर ते आपण असे व्हिडिओज टाकूया आणि त्याच्यावरती आपण रिॲक्शन्स देऊया एकमेकांना. डन. आपण पक्का बनवूया. कधी अजिबात नाही. अजिबात नाही बोलतो हे पुन्हा. ओके तर माझ्याकडे परफ्यूम नाही आहे. डबल शॉट नाही राहत. कुठे आहे? डबल शॉट सिरम आहे ते. तर हे सिरम आहे आमच्याकडे हायफनचं. तर इथे दिसतं तुम्हाला एक लेअर वरती आहे. बघ ना दिसतंय. एक ऑरेंज लेअर आहे आणि एक व्हाईट लेअर आहे इथे. तर हे म्हणजे असं ते वेगवेगळे होतात. तर त्याला ना थोडं मिक्स करायला लागतं. तर मिक्स करून आपण हे माझ्यावर पण होणार आहे आपल्या. हां तुलाच लावायचं आहे. तर हे एकच पंप घ्यायचं आणि हे एक पंपच लावायचं. तर तुझ्या हाताने लावतोस का तू? तुझ्या डोळ्यामध्ये पण आहे. डोळ्यामधलं काय? तर मी इथे बसून लावते कारण मला जमत नाही असं लावायला आणि हा असं जरा वाकडा होता. हे का असं केलंस? मम्मा काल जमतंय पक्का, खोटं नको बोलूस. हे एक पंप होतं पण मला वाटतं ह्याच्या स्किनला जर 2 पंप लागतात. शुभमचं काय माहिती आहे ह्याला काही करायला प्रॉब्लेम नाही पण हा स्वतःच्या हाताने काहीच नाही करत. मग मला कंटाळा येतो ह्याला काय करायसाठी. सगळं जसं ह्याला वाटतं की मी सलूनमध्ये चालू आहे, चला माझी करा आता, हे मी पैसे देतो आता, दे आता पैसे, मला माहीत नाही. तर लेट मी नो की तुम्हाला कसं वाटलं आमचं ब्लॉग, आमचं स्किन केअर, आणि आम्हाला नक्की सांगा. आणि हे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याचं आम्ही लिंक्स किंवा कुठे मिळतात नायकावरती ऑफकोर्स सगळं अवेलेबल आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये टाकतो नक्की. आता आम्ही दाखवतो स्विमिंगची स्किन कशी झाली. तर स्विमिंगची स्किन मला वाटतं ऑलमोस्ट थोडं रिमूव्ह झालं आहे थोडंसं. हो ना, इथून दाखव. हां, आणि या साईडने खूप त्याची डस्की झाली अशी स्किन माझी, तर खूपच बेकार झाली. हां, तर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग्स आम्ही येऊ तुमच्यासाठी. ओके बाय.